नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण श्री दीपक कातखेडे यांच्या शेतावर म्हणजेच माझ्या शेतावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। मी श्री तानाजी घाटगे सरांचे मार्गदर्शनाखाली बायरिच आणि अल्ट्राशी चा प्रयोग केलेला आहे। हा जो बगीचा आहे माझा, या बगीचाला मी बरोबर 1 ऑगस्ट पासून बायरिच आणि अल्ट्राशी सुरू केलेला आहे। आतापर्यंत कदाचित माझ्या 5-6 वेळ ड्रिंचिंग पण झालेला आहे आणि 3-4 वेळ फवारणी सुद्धा झालेली आहे। या ड्रिंचिंग मध्ये आणि फवारणी मध्ये आपण फक्त बायरिच आणि अल्ट्राशीज वापरलेला आहे। तर आपण पाहू शकता की हा बगीचा ऑगस्ट महिन्यापर्यंत असा झालेला होता की याच्यामध्ये डायबॅक, त्यानंतर डिंकाचं प्रमाण खूप झालेलं होतं, झाडं पिवळे पडलेली होती। आपण विचार करत होतो की जर या बगीच्यामधून जर आपल्याला उत्पन्नच मिळालं नाही तर याला ठेवून काय करायचं। मग असाच एक वेळ संपर्क झाला घाटगे साहेबांचा आणि माझा, आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु आता याच्यानंतर तुमच्या बगीच्यातील कुठलंही लिंबूचं झाड हे पिवळे होऊन वाळणार नाही किंवा जाणार नाही। परंतु हे करत असताना आपल्याला याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य असणं आवश्यक आहे। आपण काय करतो, 1 वेळ किंवा 2 वेळ वापरतो आणि बंद करतो, परंतु तसं न करता जर आपण या कामामध्ये बायरिच आणि अल्ट्राशीमध्ये जर सातत्य ठेवलं तर अक्षरशः एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की तुमचे पूर्ण पिवळे पडलेले झाडं हे हिरवे होतात। तोच अनुभव मला आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की झाडाची ग्रोथ खूप छान होऊन राहिलेली आहे, झाडावर फ्लॉवरिंग पण आलेली आहे, सोबतच झाडाची क्वालिटी खूप जबरदस्त झाली। त्याकरता आपल्याला सर्वांना विनंती आहे की बायरिच अल्ट्राशी वापरा। आणि हो, माझा मोबाईल नंबर हा आहे 9766227179। यापूर्वी सुद्धा मी हे बायरिच आणि अल्ट्राशी सोयाबीनवर सुद्धा फवारणी घेतली होती, छान रिझल्ट मिळाला। एकरी 7चा मला उतारा मिळालेला आहे, कुठलाही खर्च नाही, फक्त बायरिच आणि अल्ट्राशी। तर माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जर आपले झाडं पिवळे पडले असतील, डांगा वाळून राहिले असतील, डिंक्या आला असेल, तर जरूर तुम्ही बायरिच आणि अल्ट्राशीची ट्रीटमेंट करा। खूप छान रिझल्ट आहेत, बगीचा पूर्ण नवीन होतो आहे। आणि आपल्याला काय पाहिजे त्याशिवाय, तर आपण पाहू शकता। आणि आपल्याला वेगवेगळे औषध वापरण्याची काही आवश्यकता नाही, फक्त बायरिच आणि अल्ट्राशी। तर बायरिच तयार करण्याकरता आपल्याला काय लागतो, 2 किलो गूळ लागते, 15 ते 20 किलो गाईचं शेण लागते आणि बायरिचचं
कल्चर लागते आपल्याला. गोमूत्र 1 ते 1.5 लिटर झालं. खर्च नगण्य. आपण सुरुवातीला बाहेरची आणि अल्ट्राशी वापरायचं आणि असं वाटते आपल्याला की आता अल्ट्राशीचं प्रमाण कमी करायचं, तर फक्त बाहेरच चालू द्यायचं. म्हणजे 2-3 वेळा आपण 2 वेळ जर बाहेरचा स्प्रे किंवा बाहेरच जर सोडलं, तिसऱ्या वेळेला आपण त्याच्यासोबत अल्ट्राशी घ्यायचं. पाहू शकता आपण किती छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि याच्यापेक्षाही तुम्हाला मी हे माझं झाड दाखवतो की हे अक्षरशः झाड तोडायचं होतं, पूर्ण गेलेलं होतं. बघा आपण त्या झाडाचा बुंदा पहा. परंतु आपण कंटिन्यू याला ट्रीटमेंट करून राहिलो तर आपला हे झाडसुद्धा पूर्ण नवीन झालेलं आहे. नवीन डीर फुलं पण येऊन राहिले आणि असे नवीन फुटवे पण आहेत. बघा किती सुंदर झाड झालेलं आहे. तर अशा प्रकारे छान रिझल्ट मिळतो आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती की त्यांनी खरंच बायरिच आणि अल्ट्राशी वापरावं. धन्यवाद.